करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण आपलं आयुष्य उत्तम प्रकारे जगत असतो, परंतु जगणं आहे ते नक्कीच मरण आहे. परंतु जगण्याला सुद्धा ऊर्जा देणारं काहीतरी हवंय का नको? नुसतं जीवन जगतोय, आयुष्य जगतोय, त्याला काडीची किंमत नाही. आता एखादा आपण ज्यावेळी काम करत असतो, ते काम आपण बघा सहजरित्या करतो, परंतु त्याला किंमत नाही. जे काम बघा उत्तम रीतीने, जे काम होणार नाही आहे ते सुद्धा बघा उत्तम रीतीने जेव्हा करतो ना, तेव्हा त्या कार्याला सुद्धा किंमत येत असते. समर्थ म्हणाले, एक वेळ आपल्याला मान नाही मिळाला तरी चालेल. कशासाठी? विचार जर केला, आपण कशासाठी आहोत? मान सन्मान, कोणीतरी माझ्यासोबत चांगल्या प्रकारे बोलावं, यासाठी आपण जन्माला आलो का? नाही. मीपणा नको, समर्थ म्हणाले, अभिमान नको. कारण का असतं, प्रत्यक्षात आपल्याला ते साध्य करावं लागत असतं. बरोबर की नाही? म्हणजेच काय, एक प्रकारे जगणं, त्याचप्रमाणे एक प्रकारे मरण. सुंदर जीवन जगायला काय लागतं याचा कधी आपण अभ्यास केलाय का? बघा, एखादं कालवण बनवायचं, एखादा रसा बनवायचा, त्यासाठी काय काय लागेल? बघा, बरोबर की नाही? ते चविष्ट लागण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल? जेव्हा घरामध्ये आई असते, बहीण असते, पत्नी असते, तेव्हा आपल्याला ते आयतं मिळत असतं. बरोबर की नाही? पण जेव्हा कोणीही घरी नसेल तर ते आपल्याला करावं लागतं. बरोबर की नाही? म्हणजेच एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलेलो आहोत. कारण का, आपल्याला आयतं मिळालं की आपण आळसपणा करतो का? कारण मी जरी काही केलं नाही तरी मला आयतं मिळणार आहे. परंतु एकांताची जेव्हा सवय लागते ना, अरे नाही, आता मला करायचं आहे, तेव्हा जगण्याला एक ऊर्जा येते. कसं आहे, समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्यावेळी आपण शालेय जीवन जगलेलो, बरोबर, शालेय जीवन पूर्णपणे आपण शालेय जीवन शिकलोय. आपण आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी असायचे, विद्यार्थिनी असायचे. आपण काय करायचो? आपला पुढचा विद्यार्थी असेल, मागचा विद्यार्थी असेल, किंवा पुढची विद्यार्थिनी असेल, मागची विद्यार्थिनी असेल, बरोबर की नाही? रोल नंबर म्हणजे हजेरी क्रमांकानुसार आपल्याला बसवायचे. बसवल्यानंतर आपल्याला माहिती असायचं की बाबा हे आपल्या पुढे बसणार आहे किंवा हा आपल्या मागे बसणार आहे. आपण त्यांना सांगायचो की बाबा तुम्ही अभ्यास करून या आणि मला तुम्ही जे लिहाल ते मला दाखवा. परंतु असं करत असताना आपण काय केलं, दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो. आणि त्याच वेळेला बघा, आपल्या वर्गामध्ये कठीण सर किंवा कठीण टीचर येतात, बरोबर. आणि असं होतं की आपल्याला कुणाचा पेपरसुद्धा पाहता येत नाही, ना पुढच्याचा ना मागच्याचा. मग आपली कशा प्रकारे गत होते, बरोबर की नाही? अभ्यास केला असता तर उत्तम प्रकारे मार्क मिळाले असते. मग तेव्हाच चटके लागतात.
की बाबा आता अभ्यास करायला पाहिजे, बरोबर की नाही, कोणावर अवलंबून उपयोगाचं नाही आहे. मग तेव्हा जगण्याला ऊर्जा येते, अभ्यास करायला बघा ऊर्जा येते. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणाले आपण स्वतःसाठी जगायला भाग पाडलं पाहिजे. कारण कोणाची किंमत कपड्यावरून किंवा बाह्य रूपावरून होत नसते. आपल्याला एक सवय असते, कोणी किती किमतीचा शर्ट घेतला, कोणी किती किमतीची पॅन्ट घेतली, कोणी किती किमतीचा ड्रेस घेतला, त्याच्यावरून आपण त्यांची किंमत ठरवतो की बाबा ही श्रीमंती आहे, बरोबर की नाही, ही व्यक्ती गरीब आहे. परंतु बाह्य रूपावरून कोणाचीही किंमत कळत नाही. खरी किंमत तेव्हाच कळते ती बघा प्रत्यक्षपणे तुमच्या विचारावर, संवादावर आणि वागण्यावरून होत असते. ती व्यक्ती गरीब जरी असली तरी त्यांचे विचार उत्तमाचे आहेत, त्यांची बोलण्याची सवय, त्यांचं वागणं, त्यांचा संवाद खूप उत्तमाचा आहे. म्हणून समजून जायचं, जगण्याला ऊर्जा तेव्हाच प्राप्त होते, विचार, संवाद आणि तुमचं वागणं. एकटेपण ही संसारातील सर्वात मोठी शिक्षा असते, तर एकांत हे सर्वात मोठं वरदान असतं. आता एकटेपण आणि एकांत याचा अर्थ काय समर्थांनी उत्तमाचा. ज्या वेळेला संसार, प्रपंच, त्यावेळेला एकटेपण ही संसारातील सर्वात मोठी शिक्षा असते. आता आपण संसार करत म्हटलं, बरोबर की नाही, आपण संसार प्रपंचाची माणसं, पत्नी आली, मुलं आली, मुली आल्या, बरोबर की नाही. पण त्यांच्याशी जर आपण कुठल्याही प्रकारे वाद केला, बरोबर, कुठल्याही कारणावरून जर आपण बघा बोलत नसलो, मग शेवटी एकटेपण ना, याचा उपयोग काय. ना आपण पत्नीशी बोलत, ना मुलाशी बोलत, ना मुलीशी बोलत, घरात असून सुद्धा. मग समर्थ म्हणाले एकांत हे सर्वात मोठं वरदान आहे. एखादं काम करायचं, त्या कामामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याला विचार करायला एकांत हवा. काही लोक आहेत ना बघा, एकांतात विचार करत असतात. आपल्याला वाटतं की ही व्यक्ती या झाडाखाली काय करत आहे, पण विचार जर केला ना, ती एकांत बसलेली आहे आणि त्या कार्याचं बघत संपूर्णपणे विचार करत आहे की उद्या मला हे कार्य करायचं आहे, तर ते कार्य कसं करता येईल, बरोबर की नाही. म्हणून लक्षात ठेवा, एकटेपण आणि एकांत. समर्थांनी सुंदर भाग दिलेले. मेल्यानंतर केलेलं कौतुक आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी, दोन्हींना महत्त्व राहत नसतं. मग कशाला मन दुखवायचं, कशाला मेल्यानंतर कौतुक करायचं, स्मशानाभोवती जायचं बघा, स्मशानाची इथं, आणि गुणगान गायचे, कशाला ते. अहो, समोर जिवंतपणी असताना त्या व्यक्तीने जे उत्तमाचं कार्य केलं होतं, तेव्हा बघा आपण त्यांचं कार्य पाहून जळायचो, नाक मुरडायचो, कधी वाहवा नाही, कधी स्तुती नाही. आणि तिथे गेल्यानंतर ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे निघून गेल्यानंतर स्मशानामध्ये निबंधासारखं बघा बोलत राहायचं, भाषण द्यायचं, काय गरज आहे. अहो, जेव्हा व्यक्ती असते ना तेव्हा त्याची किंमत कळत नाही, निघून गेल्यावर त्याची किंमत कळत असेल. आणि दुसरी गोष्ट, जिवंतपणी मन दुखवायचं कशासाठी, आणि मन दुखावल्यानंतर बघा त्या व्यक्तीची माफी मागायची.
आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा आपण काय करत असतो, एकमेकांचं मन दुखावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नंतर मग माफी मागत असतो. दोन्हीला महत्त्व शून्य. कळलं पाहिजे हो, कशासाठी ते कौतुक करायचं, बरोबर की नाही? जिवंतपणे कौतुक करा. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात ठेवा ना, की अडथळे केव्हा आले किंवा केव्हा गेले हे समजलं सुद्धा नाही पाहिजे. आता विचार जर केला, ध्येय तर गाठायचं आहे, मेहनत तर आपल्याला उत्तमाची करायची आहे. मेहनत जर केली नाही ते ध्येयाचा टप्पा आपल्याला गाठता येईल का? विचार करा, तुम्हीच विचार. अहो, अडथळे आले की आपण लपून बसतो. अडथळे आले की अर्धवट आपण काम सोडून देतो. हे बरं नव्ह, समर्थ म्हणाले. त्यासाठी मेहनतीचा वेग आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकट तर येतच असतात आणि निघूनही जात असतात. ती काय कायमची वस्तीला आपल्या घरी राहत नाही, आपल्या आयुष्यात राहत नाही. फक्त आपण कधी कधी बघायचं असतं, कोण कुठपर्यंत साथ देते ते. आता ती व्यक्ती असो किंवा वेळ असो, समजून जायचं. फक्त आपण बघत राहायचं आहे. संकट आल्यावर घाबरून जायचं नाही. आपल्या वाटेला संकट आली की आपण घाबरून बघा लपून बसतो. अहो, ते तात्पुरतं स्वरूपात आहे, बरोबर की नाही? ते काय परमनंट आहे का? नाही. आता संकट ओढवलं आहे, ते पुढच्या क्षणाला बघा सेकंदाला ते नसणार आहे. पण उभं राहता आलं पाहिजे. आपल्याला कोणाची साथ आहे, कोण आपल्या सोबत आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. नुसती माफी मागून चालत नसतं. ज्यावेळी आपण एकमेकांशी बोलत असताना बघा, आपल्या मुखातून काही शब्द असे निघतात की समोरच्या माणसाच्या मनाला बघा दुखापत होते. कारण का? त्या शब्दांचा मार, बरोबर की ना? आपण जे बोललेले शब्द ते त्यांच्या मनाला लागलेले आहेत. म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. बोलून गेल्यानंतर माफी मागू नका. बोलण्या अगोदर विचार करा. कारण बघा कसं असतं माहिती आहे का? समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक दगड असतो. आपल्या मनात जर काही विचार जर आले ना, वाईट विचार किंवा बघा वाईट सवयीमध्ये जर आपला देह असेल, किंवा बघा आपला देह कर्जबाजारी असेल, किंवा बघा आपलं शरीर साथ देत नसेल, तर आपला देह काय करत असतो? कुठेतरी मोठा दगड आहे, त्या दगडावर डोकं आपटण्याचं काय करत असतो? कार्य करत असतो, की बाबा मला हे करायचं आता पुढचा मला प्रश्न, मला काहीच सुचत नाही आहे मार्ग. पण जर त्याच दगडाची मूर्ती बनवली तर लोक त्यावर बघा डोकंसुद्धा ठेवत असतात. विचार करा, ही विचार करण्याची पद्धत आहे. पण आपण काय की नाही, मला आता पुढे काही करायचंच नाही. विचार कर. विचारातून खरा मार्ग, खरा ध्येय, खरा टप्पा आणि समर्थ म्हणाले सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगण्याला एक प्रकारे ऊर्जा येईल. तेव्हाच जेव्हा तुझा देह विचार करण्यामध्ये राहील. जय जय रघुवीर समर्थ.